परवा आमच्या ऑफिसमध्ये ॲक्सी खरेदी करायला चक्क राहुल थिएटरचे मालक आले होते. मग काय, लगेच त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला डिस्प्लेसाठी परवानगी द्या. ते पण आनंदाने म्हणाले, अरे धुरंधर लागलाय, लगेच या उद्याच. माझ्या जडणघडणीतनं सिनेमाचं स्थान फार महत्त्वाचं आहे आणि त्यात राहुल थिएटरचा एक फार मोठा वाटा आहे आणि तिथे सिनेमे पण फार मस्त मस्त लागायचे. धर्मेंद्रच्या शालिमारपासून ते शाहरुख खानच्या मैं हूं नापर्यंत अनेक हिंदी सिनेमे मी राहुलला पाहिलेत. पण राहुलची खरी ओळख होती ती इंग्लिश पिक्चर. आहा. स्पिलबर्गच्या स्टार वॉर्सपासून ते रायडर्स ऑफ द लॉस्ट आरपर्यंत अनेक सिनेमे मी राहुलला पाहिलेत. त्या काळी सिनेमा सुरू व्हायच्या आधी ट्रेलर दाखवायचे. इंग्रजी पिक्चर छोटे असल्यामुळे हे लोक काय करायचे तर इंटरव्हलपर्यंत फक्त ट्रेलरच दाखवायचे. मला आठवते 1986-87च्या काळात एक मोठी गँग शिवाजीनगर एस टी स्टँडवर रात्री जमायची स्केचिंग करायला. त्या काळात आम्ही सगळ्यात जास्त पिक्चर पाहिले असतील. त्याचं कारण असं होतं की रात्री आम्ही सायकली मारत मारत बरोबर राहुलच्या गेटमध्ये भेटायचो आणि लास्ट शो बघायचा. तिथल्याच इराणी हॉटेलमध्ये चहा पीत पीत सिनेमावर भरपूर गप्पा मारायच्या आणि मग हे सगळं झाल्यावर स्केचबुक उघडायचं आणि एस टी स्टँडवर जायचं. मग पहाटेपर्यंत स्केचिंग करायचं. आर्ट फिल्म म्हणजे काय हे माहितीसुद्धा नव्हतं. तेव्हा राहुलला 27 डाऊन लागले तर मला आठवतं. राहुलनं आमच्यासारख्या अनेक आर्टिस्ट लोकांचं आयुष्य 70 mm केलं. सो थँक्यू राहुल थिएटर आणि थँक्यू जगताप साहेब.